विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण त्रिकोण गणित भाग 2 मधील त्रिकोण प्रकरणाला सुरुवात केली आहे। त्यामधला सराव संच 3.1 या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत। तर त्यामधला एक गणित घेत आहोत की त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 70 अंश, कोन Q बरोबर 65 अंश, कोन R चे माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। आता आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाला 3 कोन असतात, 3 कोणांच्या मापांची बेरीज किंवा सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते। त्या गुणधर्माचा उपयोग करून आपण या प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लिहित आहोत त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। या गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी हा प्रश्न इथं सोडवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर 180 अंश। तर या ठिकाणी P कोन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 70 अंश, कोन Q दिलेला आहे 65 अंश आणि हा कोन आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। जो कोन दिला आहे तो कोणाची किंमत आपण त्या ठिकाणी टाकून देऊया। कोन P दिलेला आहे 70 अंश, कोन Q दिलेला आहे 65 अंश, कोन R जसाच्या तसा आणि पुढे आहे 180 अंश। आता या ठिकाणी या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपण करूया। आता बघा या ठिकाणी 65 आणि 7 आणि 4 किती झाले 13। तर या ठिकाणी कोन R बरोबर 180 अंश, या ठिकाणी कोन R बरोबर 180 अंश वजा 135 अंश बरोबर कोन R बरोबर बघा 180 मधून 135 गेले। बघा या ठिकाणी नाही जातो मी हातचा घेतला इथं 7 झाले, 10 तून 5 गेले 5 होले, 7 तून 3 गेले 4, किती दिलेला मग कोन R 45 अंश। अशा पद्धतीने आपल्याला कोन जर 2 दिले असतील तर तिसरा कोन आपल्याला या गुणधर्माचा वापर करून काढता येतो। तेव्हा आपण उत्तर लिहून घ्या आणि पुढचा प्रश्न आपण पुढे घेऊया। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी बघा त्रिकोणाच्या कोणांची मापे x अंश या ठिकाणी x च्या स्वरूपात दिलेली आहे। तर दुसरा कोन दिला आहे x वजा 20 अंश, तिसरा कोन दिलेला आहे आपल्याला x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोणाची मापे आपल्याला काढायची आहे। या ठिकाणी मी एक त्रिकोण काढलेला आहे, त्याला मी ABC असं नाव दिलेलं आहे। तो कोन A आपण समजा कोन A हा x अंश आहे, कोन B हा x वजा 20 अंश आहे, कोन C जो आहे x वजा 40 अंश आहे असं आपण इथं समजूया आणि मग x ची प्राइस या ठिकाणी किंवा x ची किंमत आपण या ठिकाणी काढणार आहोत। तर या ठिकाणी मी सुरुवात करत आहे। कोन A बरोबर x अंश धरू, कोन B बरोबर x वजा 20 अंश धरू, कोन C बरोबर x वजा 40 अंश धरू। आणि आपल्याला माहिती याच गुणधर्माचा आपण वापर करणार आहोत की त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आता याच गुणधर्माचा वापर करून आपण x ची किंमत काढूया, त्यानंतर याची किंमत काढूया आणि याची किंमत काढूया। मग त्यामध्ये बघा x अंश पहिल्यांदा आपण मांडूया, a कोन अधिक b कोन अधिक c कोन बरोबर 180 अंश। दुसरा आपण मांडूया, बघा x ची किंमत आपण इथे समजलेली आहे x अंश, या ठिकाणी x वजा 20 अंश, तिसरा कोन जो आहे x वजा 40 अंश बरोबर 180 अंश। आता या ठिकाणी x अंश जशाचा तसा लिहिणार आहोत अधिक हे जसं तसं x वजा
20 अंश नंतर अधिक x वजा 40 अंश बरोबर 180 अंश। आता हे x काय आले मी एका बाजूला आणते, किती x झाले त्या ठिकाणी 3x झाले आहेत। 1 2 3 3x झालेले आहेत या ठिकाणी। 3x अधिक या ठिकाणी हे 20 या ठिकाणी वजा 20 वजा 40 हे अंशांचं आहे या ठिकाणी 180 अंश। आता या ठिकाणी 3x बरोबर किंवा यांची इथं वजा वजा अधिक करू वजा 60 अंश इकडे जाताना 180 अंश। आता 3x बरोबर 180 अंश हे 60 जाताना तिकडे काय होतील अधिक 60 अधिक 60। आता या ठिकाणी 3x बरोबर काय होईल 180 अधिक 60 किती झाले 240 240 अंश। आता हे x आणि हे काय आहे 3 गुणिले x आहे असं आणि हे 240। आता इकडे जाताना काय होईल x बरोबर 240 भागिले 3 आणि आता 3 ने आपल्याला भाग द्यायचा आहे 3 8 हे 24 आणि हे 0 म्हणून x बरोबर किती आले आपले 80 अंश। तर आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे। x ची किंमत आपण विचार ठेवू आणि विचार किंमत कोण b व कोण c ची पण आपल्याला किंमत या ठिकाणी मिळणार आहे। तेव्हा मी इकडचं पुसते आता आणि किंमत किती आली 80 अंश। आता ही किंमत आपण कोण b च्या याच्यात ठेवूया। कोण b बरोबर x वजा 30 अंश या ठिकाणी x ची किंमत 80 आहे 80 वजा 20 अंश 80 मधून 20 गेले 60 अंश। त्याच्यानंतर कोण b कोण c ची किंमत x वजा 40 अंश या ठिकाणी x च्या ठिकाणी मी 80 अंश लिहिणार आहे अधिक आपण वजा 40 अंश 80 मधून 40 गेले किती उरले 40 अंश। अशा पद्धतीने आपल्याला कोण a कोण b व कोण c यांची किंमत मिळालेली आहे। ठीक आहे, हे लिहूया आणि बाकीचं